नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नांदेड महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि प्रत्येक उमेदवार आणि अपक्ष आपापल्या पद्धतीनं काम देखील करत आहे. त्याच माध्यमातून आज प्रभाग क्रमांक 6 म्हणजेच गणेशनगर प्रभागामध्ये आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी नेमकी काय लढत आहे आणि कोणामध्ये चुरस होणार आहे, कारण की आपण चुरशीच्या लढती पार पाहणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर भाजपाचे माजी नगरसेवक राजेश अण्णा आणि काँग्रेसचे सचिन टारले यांच्यामध्ये चांगली चुरस होण्याची शक्यता मात्र दाट दिसते. कारण की या प्रभागामध्ये यापूर्वी राजेश हे नगरसेवक होते आणि ते अशोकरावांचे जवळचे समर्थक म्हणून देखील मानले जातात. कारण की 2017च्या अगोदर 2012 मध्ये त्यांचा काही थोडक्या पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा 17ला संधी दिली चव्हाण साहेबांनी काँग्रेसकडून. त्यावेळेस देखील ते चांगल्या मतांनी निवडून आले होते. त्यावेळेस निवडून आल्यानंतर त्यांनी नेमकी काय कामं केली काय नाही तर पाहणं महत्वाचंच आहे. त्यासोबत विरोधी पक्षाचे असलेले काँग्रेसचे सचिन टाले म्हणतात की त्यांनी काही कामच केले नाहीत. त्याच संदर्भात आपण घेतलेला विशेष आढावा पाहणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर त्यांच्याशी मी हा देखील आरोप केला की तुम्हाला ज्यावेळेस संधी दिली होती त्यावेळेस तुम्ही नेमकं काय काम केलं. त्यानंतर त्यांच्याकडून जी मिळालेल्या कामाची यादी आहे आपण ही यादी पाहणार आहोत. त्या यादीमध्ये त्यांनी त्यामध्ये बऱ्याच काही सांगितलंय, परंतु प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर त्या यादीमध्ये नेमकं काय आपण पाहणार आहोत. ही नागरिकांनी देखील तात्काळ गरज आहे. लेबर कॉलनी पेवर ब्लॉक रोड विहारमध्ये पेवर ब्लॉक केला. त्यासोबतच लाईट असेल, ड्रेनेज लाईन असेल, वॉटर ब्लॉक असेल, डांबर रोड असेल, डांबर रोड जिल्हा अधिकारी भवन ते सीसी रोड शीतल वेल्डिंग ते झोन ऑफिस पर्यंत देखील या ठिकाणी काम केले असं त्यांनी सांगितले. निजाम कॉलनी मधलं देखील त्यांनी काही कामाचा उल्लेख केलाय. त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर पेवर ब्लॉक रोडचं केलंय आणि बिग सीवेज लाईन जी 50 वर्षापासून देखील तात्काळत राहिली होती, काम झालं नव्हतं, प्रचंड घाण पसरली होती, ते देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये काम झालं असं देखील त्यांनी सांगितलं. त्यासोबत रामराव पवार मार्गामध्ये ड्रेनेज असेल, पेवर ब्लॉकचा रोड असेल, विवेकनगरमध्ये सीसी रोड असेल, लिंबाणी नगरमध्ये पेवर ब्लॉक रोड असेल, आरसीसी नाली असेल, ड्रेनेज आणि प्रभात नगरमध्ये सीसी रोड आणि अशोक सम्राट नगरमध्ये सीसी रोड असेल, रविराज नगरमध्ये पेवर ब्लॉक असेल आणि वर्कशॉपमध्ये जंगमवाडीचा डांबर रस्ता जो मोठा जो झालाय श्रीनगर पासून जो पुढचा शेतकरी रस्ता आहे हा रस्ता आहे आणि बीएमसी स्ट्रीट लाईट एलईडी देखील त्यांनी बसवला आणि झोन ऑफिस श्रीनगर वॉटर लाईन त्यांनी टाकले सांगितले. सायन्स कॉलेज एड पीपल्स कॉलेज मधून देखील त्यांचे केले. त्यासोबत श्रीनगर हा अतिशय शिक्षणाचा हब म्हणून ओळखला. या ठिकाणी एमपीएससी करणारे विद्यार्थी असतील आणि शिक्षण घेणारे बरेच जण त्या ठिकाणी राहतात. उच्चभू एरिया देखील आहे, त्या देखील याच्यामध्ये पेवर ब्लॉक काम केलं असं देखील ते म्हणतात. आणि पंचशील शेतकरी चौक, आरसीसी नाली रस्ता अशी एकंदरीत त्यांनी असंख्य कामं सांगितले. मग त्या कामानंतर आम्ही थेट आज लेबर कॉलनी इथे असलेल्या विहारामध्ये देखील गेलो होतो. त्या ठिकाणी मी काम बघितलं. एकंदरीत फ्लेवर ब्लॉक असेल, तिथे बसण्याचे चेअर असतील, असंख्य कामं होती. परंतु मला एक त्या ठिकाणी दिसलं त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईनचा उल्लेख केला होता. आता काम कधी केले माहित नाही, परंतु पाच जे बल्ब होते मोठ्या ठिकाणी उंच केलेली स्ट्रीट लाईट फार चांगली आहे, परंतु 5 मधले 3 मात्र बंद होते आणि 2 चालू होते. एकंदरीत अशा प्रकारची जी कामं केली म्हणून सांगितलंय. त्यानंतर देखील त्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलं की मला यानंतरही जर संधी मिळाली तर चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आणि माझ्या कामातून मला जनतेने जर विश्वास दिला मी चांगले कामं करतो असं देखील ते आमच्या युवराज न्यूजच्या मुलाखतीमध्ये देखील ते बोलताना म्हणाले होते. या संदर्भात आपल्याला काय वाटतं, ही जी लढत आहे काम सांगा, ही लढतीमध्ये कोण हे जनता ठरवणार आहे. परंतु सध्या तरी या ठिकाणी राजेश असेल आणि राजेश असतील आणि त्यासोबतच सचिन टाले आणि देखील चर्चेचा विषय पडतो. लढत कशी होईल, कोणामध्ये लढत होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आपल्याला काय वाटतं नक्की कळवा. नाली साफ करून करता तुम्हालाच मतदान का करावं, तुमच्यात वेगळं पण काय. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. साहेबाचा काम करण्याची माझ्यात क्षमता आहे म्हणून साहेबांनी विचार करून मला तिकीट दिलं. लेबर कॉलनी पासून तर ते जंगमवाडी पासून निजाम कॉलनी असो, विवेकनगर असो,